कल्याण जवळील श्री मलंग गडावर माघ पौर्णिमा उत्सव यात्रेस मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला। सर्व धर्मीय श्रद्धास्थान असलेले मलंगगड देवस्थान हे या परिसरातील मानाचे देवस्थान मानले जाते। इथे सर्व धर्मातील लोक दर्शनासाठी येतात। चैतन्य जाधव बाबा यांच्या आशीर्वादाने, कृपा आशीर्वादाने आमचे गुरुवर्य श्री प्रभुनाथ बाबा यांच्या कृपेने आज हे 12वं वर्ष इथं चालू आहे। मलंगगडावरती जे भाविक इथून जात असतात त्यांच्यासाठी एक आपण आमच्या गादीच्या माध्यमातून एक आम्ही उपक्रम राबवत असतो। त्यांची एक सेवा म्हणून आम्ही करत असतो निस्वार्थीपणे, की इथून जाणारा भाविक हा आमच्या इथून अल्पोपहार म्हणजे पुरी भाजी आणि दूध याचा लाभ घेतल्यानंतर या गादीचं जे एक आमचं स्वरूप आहे ते त्यांच्यापर्यंत पण पोचलं पाहिजे। मलंगगडाची जी प्रचिती चालली, जी प्रचार चालला आहे त्याच्यामध्ये पण आमच्या गादीच्या रूपाने आमच्या कार्यकर्त्यांचे, आमचे जे भाविक आहेत, जे आमचे गुरुबंधू आहेत त्यांच्या माध्यमातून हा आम्ही कार्यक्रम करत असतो। याच्यासाठी आमचे गुरुवर्य प्रभुनाथ बाबा, अजयभाईजी ठक्कर यांच्या सर्वांचा आशीर्वाद आम्हा सर्वांना लाभलेला असतो आणि त्या माध्यमातून हा कार्यक्रम आम्ही करत असतो। हा कार्यक्रम करत असताना आम्हाला सर्व लोकांचं, सर्व भाविकांचं उत्स्फूर्तपणे आम्हाला त्यांचं स्वागत करण्याची संधी मिळते। हेच आमचा आनंद आहे आणि आमचे प्रभुनाथ बाबाजी आजपर्यंत हे कार्य निस्वार्थीपणे करतायत। कोणाकडून आम्ही इथे दान स्वरूपात किंवा काही घेत नाही, कोणाकडून मागितलं जात नाही, यांच्याच कृपा आशीर्वादाने सर्व चाललं आहे। अशीच मी आपल्या मलंगगडाजवळ प्रार्थना करेन की बाबा असंच आमचा कार्यक्रम चालूच राहावं। या माघ पौर्णिमा उत्सवानिमित्त शिवसेनेतर्फे मोठ्या जल्लोषात इथे विविध कार्यक्रम साजरे होतात। या ठिकाणी ठाणे जिल्ह्यातील बहुसंख्य शिवसैनिक गडाच्या पायथ्याशी मंडप उभारून उत्सवाची तयारी करतात। धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या मलंग मुक्तीची वहिवाटीच्या आंदोलनामुळे शिवसेनेचा यात महत्त्वाचा सहभाग असला तरी अन्य 23 हिंदुत्ववादी संघटनाही त्यात सहभागी होत असतात। त्यात हिंदू मंच, बजरंग दल हे आघाडीवर असतात। यावर्षीही ठाणे, रायगड, मुंबई भागातून मोठ्या संख्येने शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते। ठाणे उल्हासनगर महानगरपालिकेच्या यावेळी निवडणुका असल्याने अनेक कार्यकर्ते प्रचारात गुंतल्याने त्याचा या यात्रेवर मोठा परिणाम दिसून आला। कल्याण डोंबिवली इथून केडीएमसी परिवहन सेवा आणि राज्य महामार्ग परिवहनच्या जादा गाड्यांची सोय केली होती। शिवाय रिक्षा, टॅक्सी आणि खासगी वाहनांनीही भाविक मोठ्या संख्येने आले होते। आज मलंगनाथांचा उत्सव, वार्षिक यात्रा धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, आदेशानुसार हे मलंग मुक्तीचं आंदोलन सुरू केलेलं आहे। या उत्सवाच्या निमित्ताने ज्या रूढी परंपरा सुरू आहेत आणि जी हिंदूंची वहिवाट आहे त्या हिंदूंची वहिवाट सुरू राहण्यासाठी आणि हिंदू बांधवांनी जे न्यायालयामध्ये दावे दाखल केलेले आहेत किंवा त्या बाबतीमध्ये जे पुरावे दाखल केलेले आहेत त्याप्रमाणे वहिवाट दाखवण्याच्या दृष्टीने सर्व हिंदू बांधव आज यात्रेच्या निमित्ताने मलंगगडावर कूच करीत आहेत। 20 ते 25 हजार भाविक मलंगगडाकडे कूच करीत आहेत। सायंकाळी आरती, त्यानंतर गंधलेपन, पालखी असा कार्यक्रम असतो। पालकमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या हस्ते आज सायंकाळी तिथे आरती होईल आणि मोठ्या संख्येने भाविक इथे प्रतिवर्षाप्रमाणे सहभागी होत आहेत। आमचं म्हणणं असं आहे की हे सधर्मीय स्थान आहे, कोणत्या एका धर्माचं नाही आणि त्या बाबतीमध्ये न्यायालयामध्ये सर्व पुरावे दाखल केलेले आहेत। न्यायप्रविष्ट प्रकरण आहे, परंतु जी हिंदूंची वहिवाट आहे, जी प्रथा परंपरा आहेत त्याप्रमाणे सर्व भाविक आदेशाप्रमाणे येथे प्रतिवर्षाप्रमाणे येतात, त्याप्रमाणे यावर्षी आलेले आहेत। सर्वच हिंदू संघटनांमध्ये शिवसेनेचा सहभाग मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि त्यामुळे या यात्रेच्या ठिकाणी नागरिकांची सोय करण्याच्या दृष्टीने पाणी आणि जेवणाची सोय अनेक संस्थांच्या मार्फत आणि शिवसेनेच्या मार्फत येथे करण्यात येते। मलंगगडाच्या पायथ्याशी विविध भागातून येणारे शिवसेनेचे कार्यकर्ते तसेच प्रमुख कार्यकर्त्यांची नावं घेऊन स्वागत करण्यात येत होते। शिवसेनेच्याच महिला गटाचे खाद्यपदार्थांचे स्टॉल इथे लावले होते।
तसेच इथे पोळी भाजी, वडापाव आदी खाद्यपदार्थ मिळण्याची सोयही इथे केली होती. कल्याण शिवसेना शहर प्रमुख विश्वनाथ भोईर, उपजिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, महानगर प्रमुख विजय साळवी, रवींद्र कपोते, महिला प्रमुख विजया पोटे, अरविंद मोरे, आमदार सुभाष भोईर, आमदार बालाजी किणीकर, अंबरनाथच्या नगराध्यक्ष प्रज्ञा बनसोडे, रोहित धेंडे, अंबरनाथचे शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्यासह अनेक ज्येष्ठ कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. निवडणूक प्रचाराची घाई असल्याने पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे हे हेलिकॉप्टरने सरळ गडावर उतरले. त्यांनी पूजा केली आणि तिथूनच ते पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाले. या यात्रेत सामाजिक कार्यकर्ते हरीश शर्मा यांनीही उपस्थिती दर्शवली. ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज. आज प्रतिवर्षीप्रमाणे राष्ट्रीय छावा संघटनेच्या वतीने शिवभक्तांकडनं आम्ही मलंगड यात्रेला इथे हजेरी लावली. वरती आईच्या मंदिरात जाऊन आईचं दर्शन घेतलं, आरती घेतली, मलंगबाबाचं दर्शन घेतलं. तर सगळ्या शिवभक्तांनी आणि मावळ्यांनी मलंगड हा आपला सर केला.